नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मराठी भूमी. तर लातूरमधील RCC क्लासेस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण CBIकडून शिवराज मोठेगावकर यांना अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच RCCच्या टेस्ट सिरीजला सुरुवात करण्यात आली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर शिवराज मोठेगावकर यांना अटक झाल्यानंतर त्यांचे बंधू राजू मोठेगावकर यांनी एक धक्कादायक खुलासा केला. तर विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न सुरू आहेत ते RCC क्लासेस सुरू राहणार का, टेस्ट सिरीज होणार का, विद्यार्थ्याचे पुढचे नियोजन काय असेल, या सगळ्या प्रश्नावर आता स्वतः त्यांचे बंधू राजू मोठेगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही टेस्ट सिरीज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज पहिला पेपर पार पडला आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला, असं राजू मोठेगावकर म्हणाले. मी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी RCCवर आणि मोठेगावकर सरांवर विश्वास कायम ठेवला. मित्रांनो, ही टेस्ट सिरीज आता 19 तारखेला चालणार आहे. 21 तारखेला होणाऱ्या रीनीट परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी करून घेण्याचा RCCचा प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी वक्तव्य केले. व यासाठी टेस्ट सिरीजसोबत डाऊट सेशनही विशेष नियोजन करण्यात आलं आहे. राजू मोठेगावकर यांनी स्पष्ट सांगितलं, जरी सर सध्या आमच्यासोबत नसले तरी RCCची संपूर्ण टीम, शिक्षक आणि व्यवस्थापन मिळून विद्यार्थ्यांची तयारी व्यवस्थित करून घेणार आहोत. मित्रांनो, सध्या सर्वात मोठा प्रश्न होता पेपर फुटी प्रकरणानंतर RCCच्या शाखा बंद राहणार का, कारण राज्यभरात RCCच्या अनेक शाखा आहेत. यावर बोलताना राजू मोठेगावकर म्हणाले, आजपासून सर्व शाखांमध्ये टेस्ट सिरीज नियमितप्रमाणे सुरू झाले आहे. ऑफिस सुरू आहेत, नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि विद्यार्थ्याचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. ते म्हणाले, गेल्या 22 ते 23 वर्षापासून मोठेगावकर सरांनी विद्यार्थ्यांसाठी काम केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही ही टेस्ट सिरीज पूर्ण ताकदीने सुरू ठेवणार आहोत. मित्रांनो, यानंतर पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारला की CBIने शिवराज मोठेगावकर यांना ताब्यात घेतलं आहे, या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं पाहता. मात्र राजू मोठेगावकर यांनी यावर बोलणं टाळलं. ते म्हणाले, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी ह्यावर कोणती प्रतिक्रिया देणार नाही. व त्यानंतर त्यांना प्रश्न विचारले की सरांचा या प्रकरणात सहभाग असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यावर काय म्हणाले. यावरही त्यांनी शांत भूमिका घेतली आणि ते म्हणाले की आमचा पूर्ण विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे. मित्रांनो, सध्या RCCचा पूर्ण फोकस फक्त विद्यार्थ्यांवर आणि रीनीट परीक्षेवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, 21 तारखेच्या परीक्षेशिवाय आमच्या डोक्यात दुसरा कोणताही विचार नाही. मित्रांनो, पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक नुकसान झालं आहे, पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आणि अशा परिस्थितीत आता RCC पुन्हा विद्यार्थ्यांसाठी उभं राहत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. मात्र CBI तपासामध्ये पुढे आणखी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणाचं पुढे काय होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं, RCCने विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का, आणि या संपूर्ण प्रकरणात पुढे आणखी मोठे खुलासे होऊ शकतात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच मोठ्या बातम्या राजकीय घडामोडीसाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.